सुरेश, आपण पाहिलंय जरा जरी पाऊस पडला तरी सुद्धा हा सबवे बंद केला जातो. पाणी साचतं असतं, अक्षरशः झोडपून काढलंय पावसानं. काय परिस्थिती आहे तिथे? प्रज्ञा, नक्कीच मागील 24 तासापासून जो पाऊस पडतो आहे त्याचा परिणाम हा रेल्वेसह वाहतूक विभागावरती पाहायला मिळत आहेत. प्रामुख्याने सांगायचं झालं तर पश्चिम उपनगरात जे सबवे आहेत, जे ईस्ट आणि वेस्टला जोडले जातात, ते प्रामुख्याने संपूर्णतः पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यातनंच वाट काढत हे अनेक नागरिक हे त्यातनं जाताना पाहायला मिळतात. दुचाकी स्वार हे देखील आपल्याला पाहतोय पाण्यातनं जायला मिळतात. एक रुग्णवाहिका मगाशी या ठिकाणी आली होती आणि ती रुग्णवाहिका ही देखील पाण्यात अडकली होती. सध्या ती रुग्णवाहिका बाजूला करण्यात आलेली आहे. दोन्ही तर्फा आपण पाहतोय तर पोलिसांनी वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे, कारण या पाण्यांमध्ये अनेक वाहनं ही अडकून पडत असले तरी पोलिसांनी आवाहन करून सुद्धा या ठिकाणी जे दुचाकी स्वार असतील किंवा हे गाडी चालक आहेत हे या पाण्यातनं जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं तर नागरिक हे स्वतःचा जीवच धोक्यात घालताना पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी मॅनहोल्स हे ओपन करण्यात आलेले आहेत. याचा परिणाम जरी रेल्वे वाहतुकीवर पडला असला तरी वाहतुकीवर देखील प्रामुख्याने पडल्याचं पाहायला मिळतं. वेस्टर्न लाईन ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. लाखो लोक मुंबईच्या दिशेने दररोज ये जा करत असतात आणि अशातच मिलन सबवे किंवा हे महत्त्वाचे रस्ते आहेत जे ईस्टपासून वेस्टला जोडले जातात, ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीवरती त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवत आहेत. पश्चिम जो द्रुतगती मार्ग आहे त्यावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे आणि पावसाचा जोर हा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडू नये असं आवाहन जरी केलं असलं तरी अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर नागरिक हे स्वतःचा जीव धोक्यात घालताना या ठिकाणी पाहायला मिळतात. पाण्यात स्वतः या पाण्यातनं जाऊन मार्ग काढताना पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी मॅनहोल्स हे पाण्याचा निचरा करण्यासाठी ओपन केलेले आहेत आणि त्याचा अंदाज न आला तर कुठेतरी दुर्घटना घडू शकते. आवाहन करून सुद्धा नागरिक हे या ठिकाणी ऐकताना पाहायला मिळत नाहीयेत. प्रज्ञा. सुरेश, तुला ही विनंती, तू सोबत राहा आणि